नमस्कार. आज आपण ब्लाउजला पाइपिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर सुरुवातीला मी या पट्ट्या काढून घेतल्या 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या आहेत. तर त्या क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या हे जर माहित नसेल तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, जो पाइपिंगचा व्हिडिओ आहे मागे टाकलेला, एक 8-15 दिवसापूर्वी टाकला असेल तो. त्यामध्ये सविस्तर दाखवलेला आहे. तर चुकून यामध्ये कटिंगचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे, कारण हा ब्लाउज कटिंग केलेला व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे. त्यामध्ये कदाचित असेल हे पट्ट्या काढलेल्या, पण तो अपलोड केल्यावर मेमरी फुल होते म्हणून मी डिलीट केलेला आहे. त्यामुळे आत्ता मला इथे कटिंग केलेल्या पट्ट्यांचा व्हिडिओ लावता येत नाही आहे. तर आपण त्या पट्ट्या जोडून घ्यायच्यात, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसा जोडून घ्यायच्यात, एक आडवी आणि एक उभी ठेवून, आणि नंतर मग कट करून घ्यायचं आहे मार्जिन. आणि त्यानंतर आपल्याला ही शोल्डर जोडायचे. तर शोल्डर जोडण्यापूर्वी फिटिंगची साईड एकसारखी आहे का मागच्या पुढच्या भागाची ते बघून मगच शोल्डर जोडायचे आहे. कमी जास्त असेल तर तुम्ही उंची कमी जास्त आहे तर बरोबर करून घ्यायचे. जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं तसं एकसारखी उंची पाहिजे मागच्या आणि पुढच्या भागाची फिटिंगची साईड, आणि मगच आपल्याला हे शोल्डर जोडायची आहे. त्यानंतर काय काळजी घ्यायची असते बघा, ही एक काळजी सांगितली किंवा टिप्स दिली तुम्हाला. आता दुसरी टिप्स अशी आहे गोट व्यवस्थित येण्यासाठी. ब्लाऊज असा या पद्धतीने हांतरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गळ्याच्या साईडला अशी पट्टी लावून घ्यायची आणि समांतर पट्टी ठेवून जेवढी पट्टीच्या बाहेर कापड दिसते आपलं ब्लाऊजचं तेवढं कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने पट्टी लावून रेघ ओढून घ्या. एका सरळ रेषेत शोल्डर पाहिजे इथं. अशाच पद्धतीने आपली दुसरी शोल्डर पण आपण करून घेऊयात. मगाशी जर चुकून बघितलं नसेल तर आता लक्ष देऊन बघा. पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची. कोणत्या पद्धतीत मी पट्टी लावते बघा, आणि त्या पद्धतीत तुम्ही पण पट्टी लावून घ्यायची आणि मग खडूने असं मार्क करून घ्यायचं आहे जेवढं एक्स्ट्रा कापड दिसतंय तेवढं, आणि ते मग कट करून टाकायचं आहे. असं केल्याने एकदम व्यवस्थित तुमचा गळा बसणार आहे. गळा पडण्याचं कारणसुद्धा हे असू शकतं, शोल्डरच्या बाहेर जर कोपरा येत असेल आपला ब्लाऊजचा तर गळा पडतो. म्हणून ते एकसारखं शोल्डरच्या इथे गळा असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला आता ही पट्टी घ्यायची सुलटीच, म्हणजे आपल्या साईडला जोडलेली भाग आला पाहिजे वर. तर ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि पट्टी त्यावर उलटी ठेवायची. अशा पद्धतीने मधल्या बोटाने आपल्याला चिमटीने पट्टी थोडी खेचत बरोबर कडेला लावायची. जेवढं आपण मार्जिन सोडतो 3 रेघांचं तेवढंच मार्जिन घ्यायचं आहे. जसं ब्लाऊज स्टिच करताना जेवढं टिपांना मार्जिन घेत असतो तेवढं मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी हळूहळू खेचत लावायचे. बघा, मी खेचण्याची पद्धत पण बघून घ्या कशा पद्धतीने खेचते, कारण पट्टी खेचून लावली तरच तुमचा गळा घट्ट बसणार आहे. जास्त पण खेचू नका जेणेकरून गळ्याच्या इथे चुन्या पडतील, अशा खेचायचं नाही. जेमतेम आपल्याला जेवढी हळुवारपणे खेचता येईल तेवढी खेचायची पट्टी आणि जोडून घ्यायचे पूर्ण गळ्याला. आणि या साईडला पण एक्स्ट्रा पट्टी ठेवायची 1/2 इंच आणि मग कट करायची उरलेली. त्यानंतर इथे आपल्याला पट्टी बाहेरच्या साईडला ढकलून त्या टिपवर अशा पद्धतीने नख मारून घ्यायचं आहे, कारण आपण इथं दाबटीप टाकू शकत नाही गोटाला. हातशिलाईची पट्टी असेल तर आपण दाबटीप टाकून देतो इथे, पण पायपिंग करायच्या वेळी आपल्याला याच पद्धतीने नखाने प्रेस करून घ्यायचं आहे, इथे दाबटीप टाकायची नाही. तर आणि मग नंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि उलटा करून मग या साईडला जर जास्त असेल कापड तर थोडं कमी करून घ्या आणि परत एक फोल्ड आतमध्ये घ्यायचा आहे हा, आणि या साईडनी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीने दुसरा फोल्ड करायचा आहे पट्टीच्या किनारीवरून, आणि मधोमध एक टीप मारायचे. तर फोल्ड करण्याची पद्धत तुम्ही तुमच्या पद्धतीने झूम करून बघू शकता. मी झूम करून लावलेलाच आहे व्हिडिओ, पण अजून तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर झूम करून बघू शकता. तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनी आपल्याला पट्टीला फोल्ड करायचं आहे. आता इथे मात्र अजिबात पट्टी खेचायची नाही किंवा ब्लाऊजसुद्धा खेचायचा नाही.
आणि मग ब्लाऊज वळवत वळवत बरोबर ही पट्टी फोल्ड करून घ्यायची। आता ही पूर्ण पट्टी मी फोल्ड करून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून घ्या। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला समजू द्या। आता बरेच कमेंट येतात की काकू, मॅडम, ताई, मावशी तुम्ही कुठे राहता, अशा वेगवेगळ्या कमेंट्स येतात। तर मी पुण्यातून हे व्हिडिओ टाकत असते, पुण्याला असते मी। तर या पद्धतीने आपल्याला टिपच्या बाहेर जेवढं कात्रीमध्ये कापड बसेल तेवढं कट करून टाकायचं आहे। हे वेस्टेज कापड आहे, ते आपल्या पायपिंगच्या पट्टीच्या बाहेर दिसू शकतं, मग आपली फिनिशिंग चांगली दिसत नाही। म्हणून हे फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचं आहे कापड। जेवढं पण कात्रीच्या टोकामध्ये बसेल तेवढं कट करून टाकायचं आहे। हळूवार कट करायचं आहे, खाली ब्लाऊज कट होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि त्यानंतर मग आपल्याला ब्लाऊज उलटा करून आपल्याला हवा तेवढ्या जाडीचा गोट करून घ्यायचा आहे हाताने। आणि मग नंतर आपल्याला बरोबर मध्यावर जी टीप दिसते तिथे आपल्याला ही टीप टाकायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर गोट बनवलात तर अजिबात तुमचा ब्लाऊजचा गोट उलटा पडणार नाही, पायपिंग उलटी पडणार नाही किंवा लूज सुद्धा होणार नाही। गळा एकदम घट्ट खांद्यावर गळा बसणार आहे। तर सेम याच पद्धतीने तुम्ही एकसारखा गोट घालायचा आहे। चुकून थोडीशी इकडे तिकडे टीप जाते, पण सराव केलात तर तुम्हाला व्यवस्थित त्या मध्यावरून तुमची टीप बरोबर जाणार आहे। सावकाशपणे तुम्ही टीप घालायची आहे सुरुवातीला। जर बिगिनर असाल तर ट्राय करा, एकदम छान आणि परफेक्ट पायपिंग तुम्हाला जमणारच आहे। तर अशा पद्धतीने आपली ही गोटाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर अजून एक सांगते, या ब्लाऊजची जर कटिंग तुम्ही बघितली नसेल व्हिडिओ कटिंगचा तर तो तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। तर स्टिचिंग टाकणार होते पण मोबाईल चुकून बंद होता, मला समजलं नाही, त्यामुळे स्टिचिंग दाखवता आली नाही। तर म्हटलं आपण पायपिंग आता दाखवूयात आपल्या व्ह्यूअर्सला, कारण पायपिंगच्या पण भरपूर समस्या असतात। कोणाचे पायपिंग उलटी पडते तर कोणाचं पायपिंग लूज बसते, तर पायपिंगला पीळ पडतो किंवा पट्ट्या कशा काढायच्या हे पण समजत नाही। तर एक छोटासा हा प्रयत्न होता तुम्हाला दाखवण्याचा की पायपिंग कशी करायची। चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, पायपिंग बरोबर आली की नाही हे सुद्धा मला सांगा, कुठं चुकी झाली असेल तर ते पण सांगा। तर भेटूयात अशाच एका अनोख्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ कदाचित फिटिंगचा असेल किंवा मग कटिंगचा असेल। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। आणि किती छान आणि सुंदर पायपिंग आलेली आहे बघा। तर एका ताईने कमेंट केली होती, ताई तुमची पाहिजे एवढी गोल पायपिंग येत नाही। तर मी सांगू इच्छिते की तेव्हा काहीतरी जरा गडबड असेल किंवा मग मशीनमध्ये खराबी आली असेल, त्यामुळे होऊ शकतं कधीतरी। मी सुद्धा एक माणूस आहे, कधीतरी चुका होतात, पण एकदम छान आणि परफेक्ट पायपिंग आपली झालेली आहे। तर अजून पण यात जर काय तुम्हाला चुकी आढळली तर मला नक्की कमेंट करून सांगा, मला अजिबात राग येणार नाही। मला चुका दुरुस्त करायला खूप आवडतं। तर चला तर मग धन्यवाद।